86च्या अगोदर असेल तर त्याला काही परवानगी गरज लागणार नाही। तर जर ते येतील आणि अजून कुठले जर प्रस्ताव असतील तर उद्याच पाठवून द्या सर। माईक घ्या राजने साहेब माईक घ्या। अतिशय उद्धटपणे बोलत असतात। आदरणीय महाराज साहेब आता मंत्री झाले, सगळ्यांना माहिती आहे। तालुक्यातले सगळेच्या सगळे प्रश्न, सगळ्या आमच्या प्रशासकीय इमारती, सगळे प्रमुख रस्ते जे ग्रामीण होते ते एमडीआर करून घेतले, मुख्य रस्ता केला। फक्त जावली तालुक्यामध्ये नाहकपणे इथं बसलेल्या प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांना विचारा, आपले वनरक्षक मला वाटते मालक म्हणून एक्झिस्टिंग रोडवर कित्येक वर्षापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून ते रस्ते कशासाठी अडवतात? उत्तर काही प्रश्न विचारला तर उत्तर पण देत नाही। म्हणजे आम्ही एखादा प्रस्ताव तुम्हाला दिला 6 महिने तो खाली येत नाही। साधी जनावर आमच्याकडे मुऱ्याची सगळी लोक जनावर कुठं चालणार? आता आमच्या 38 गाव आहेत पलीकडची, ताबडतोब तुमच्या हद्दीमध्ये जर गाडी गेली किंवा एखादा आमचं जनावर गेलं तर तुम्ही 2,000 रुपये त्याला दंड करणार। आणि मग तुम्ही आता वनवे लावले, तुमची जनावर आमच्या हद्दीमध्ये येतात, त्याचा नेमका काय विषय, कशा पद्धतीने आपण त्याची उपाययोजना करणार आहे ते पण सांगा। आणि एक्झिस्टिंग रस्ते आमचे जे आहेत 1980च्या अगोदरचे ते का अडवले, कुठल्या जी अडचणीनुसार अडवले त्याचं आपण उत्तर कृपा करून द्या। जर त्याचं एक्झिस्टिंग रोडच्या जर जास्त रुंदीकरण होत असेल तरच अडवले असतील। तर जे काही अडचणीचे आहेत ते किंवा हे अजून 2 गावं सांगितलेले आहेत साहेब, कुठल्याही या रस्त्यावर रुंदी करण्याची मागणी नाही, प्रस्ताव पण नाही डिपार्टमेंट। तुम्ही 3-4 जे राहिलेत आमचे तेवढा नाही, आमचा तुमचा संबंध या संघाचा संबंध एकतर दिंडीमुरा, बेलारमुरा आणि एक दिवसाचं थोडं जे राहिले 2004 दंड असं कुठेही नाहीये, 200 रुपये दंड आहे। तर प्रति शेळी किंवा म्हैस असा प्रति शेळी मेंढी जर 2 गुरं गेली असतील 200-400 रुपये दंड केला जातो। हे चराई बंदी हे शासनाचं धोरण आहे, वनरक्षक किंवा वनक्षेत्रपाल आयोगाने ठरवलेलं नाही। नाहक त्रास देत असेल तर आम्हाला नावं कळवा। ठीक आहे, 200 रुपये दंड आहे, आम्ही पावती दाखवतो 2000ची। ती ऐका ते 2000ची पावती मिळाल्यानंतर तुमच्या अधिकारी सस्पेंड करायचे, कारण हे तुमचा जो वनपाल असेल तो आता तुम्ही सस्पेंड करा। तुम्ही सांगितलं ना 200चा दंड आहे, 2000ची पावती तुमच्या वनपालानं फाडून दिली आहे, त्याला सस्पेंड करायचं, त्यानं पैसे खाल्ले, भ्रष्टाचार आहे। एकत्र ती पावती असेल तर प्रति शेळी, प्रति गाई, प्रति म्हैस असा दंड होतो सर। प्रति म्हैस असेल तर 200 रुपये असेल, जर 5चा असेल तर 5×10 असं 1000 रुपये किंवा 2000 असा दंड होतो सर। प्रति एका म्हैसला असा दंड होऊ शकत नाही। शेळी मेंढीला 200 रुपये प्रति जे जनावर आहे त्याला दंड केलेला असेल सर तर ते पाहून घेतो सर। प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे, आपण अगदी अतिशय सहजपणे गेली 20-21 वर्ष महाराज साहेबांशी अतिशय सहजपणे आपण संवाद साधत असतो। एखादी समस्या मांडताना आपल्याला कुणालाही कुठल्याही प्रकारचा संकोच वाटत नाही, कारण आपल्या नेत्याला 24 तास आपण संपर्क करत असतो आणि महाराज साहेब 24 तास आपल्या प्रश्नाला उत्तर देत असतात। माझी सगळ्यांना विनंती आहे, खूप उशीर झालाय, महाराज साहेब समोर आहे, ज्यांना निवेदन द्यायचे आपण स्टेजच्या उजव्या कोपऱ्यातून वर या आणि डाव्या कोपऱ्यातून खाली जावा। अशी परत एक आढावा बैठक निश्चितपणानं महाराज साहेबांची वेळ घेऊन आपण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू। आजच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं जेवढे प्रश्न आहेत ते प्रश्न आदरणीय महाराज साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणानं निकाली निघतील, त्यासाठी पाठपुरावा आपण सगळी मंडळी करू अशा पद्धतीची विनंती करतो। ज्यांना महाराज साहेबांना निवेदन द्यायचे कृपा करून आपण उजव्या कोपऱ्यातून या आणि डाव्या कोपऱ्यातून खाली या। धन्यवाद।